बातमी। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालेलं आहे का? सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। अजूनही केंद्र सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही। जनसामान्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही वांगचुक यांची प्रमुख मागणी आहे। प्रसिद्ध अभियंता, शिक्षण तज्ञ, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही वांगचुक यांची प्रमुख मागणी। उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे। वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून देखील केंद्र सरकारमधील कुणीही मंत्री तिथे चर्चेसाठी फिरकलेले नाहीत। दरम्यान वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून पाठिंबा वाढतोय। अनेक सेलिब्रिटी आणि विरोधी पक्षाचे नेते वांगचुक यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी येत आहेत। याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। राज ठाकरे काय म्हणाले पाहूया। सोनम वांगचुक यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत त्या निश्चितच काळजीत टाकणार आहेत। श्रीरामाची तिजोरी लुटली जात असताना शांतपणे बघणाऱ्या सरकारला नागरिकांच्या आंदोलनाने काय फरक पडणार? चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्यांच्या शरीराचे हाल करणं सरकारला सहज सोपं आहे। सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती। 2018 मध्ये वांगचुक यांनी रिइन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलवून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जेबाबत ऐकून घेतलं, त्यांचं कौतुक केलं। पण लडाखसाठी वांगचुक यांनी उपोषण आंदोलनं केली तेव्हा सरकारने काहीही केलं नाही। आता नीटमधील गोंधळावरून मंत्र्यांची हकलपट्टी करा, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच वांगचुक यांची मागणी। व्यापम घोटाळ्यापासून ते परीक्षांचे पेपर्स फुटणे हे भाजपच्या काळातच होतंय। सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून आलेली अमर्याद सत्ता आहे, यामुळे सत्ताधारी निर्ढावल्यासारखे वागत आहेत। आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा एक वेगळाच मात सध्या भाजपला आला आहे। राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर हे सरकार कुठल्याही आंदोलनाकडे बघणार नाही। राजकीय स्वार्थ नसेल तर सरकार कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, काहीतरी घातपात असल्याच्या शक्यता पेरत राहणार। पण या असल्या कुजबूज मोहिमांवर आणि यंत्रणांच्या जोरावर तर या सत्तेचा डोलारा टिकलाय। सध्या नेहरूंपेक्षा किती जास्त दिवस मोदी पंतप्रधान पदावर बसलेत याचा आनंद व्यक्त केला जातोय। पण किती दिवस पंतप्रधान पद या आकड्यापेक्षा किती ठाम भूमिका घेऊ, कृती केलीत या आकड्याला अर्थ आहे। कृती केली तरच पुढची पिढी लक्षात ठेवेल, नाहीतर ज्याने देशाच्या हातात काही पडत नाही तो आकडा काय कामाचा। नीट परीक्षेच्या घोळामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घालायला हवं ही विनंती। आम्ही राजकीय पक्ष म्हणून पूर्ण शक्तीने या आंदोलनाच्या आणि लोकभावनेच्या पाठीशी। मकरंद अनासपुरेंचा अतिशय उत्तम चित्रपट आहेत गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी अवस्था त्यांची झालेली आहे। त्यांनी या प्रकरणावर न बोललेलं बरं। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल दिल्लीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये। आपल्या गल्लीत जो गोंधळ सुरू आहे तो त्यांनी बघावा। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालावली आहे। दिल्लीमध्ये 20 तारखेला भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझी प्रकृती फारशी चांगली नाही पण खूप वाईटही नाही। उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा 20 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा, सोनम वांगचुक यांनी तरुणांसह जनतेला हे आवाहन केलं आहे। कमजोरी है, मेरे मसल्स खत्म हो रहे हैं, मगर मेरा दिल और कोर अभी भी ठीक चल रहा है। तो इसलिए सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आएं कि एक संदेश सरकार को जाए कि आप इस नंबर पर मिस कॉल देकर बता सकते हैं कि आप आ रहे हैं और इस वेबसाइट पर भी अपना नाम रजिस्टर कर सकते हैं। तटकरे पटेलांच्या फडणवीस भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ होत्या अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांना सुद्धा या भेटीची कल्पना नव्हती असं सूत्रांकडून कळतं। दरम्यान तटकरे पटेल फडणवीस यांच्या भेटीवरून राजकारणामध्ये एक शंका उपस्थित केल्या जात आहे।
मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी तटकरे आणि पटेलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीबाबत पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना कोणतीही कल्पना नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काल देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तटकरेंनी भेटीची माहिती दिल्याचं कळतंय. सुनेत्रा पवारांना या महत्त्वाच्या भेटीबाबत तटकरेंनी उशिरा माहिती दिल्यानं विविध चर्चा रंगू लागल्यात. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी या चर्चांवरून एक मोठा दावा केलाय. तटकरे आणि पटेल कपटी आहेत, यामागे वेगळाच कट असू शकतो असं वक्तव्य दमानी यांनी केलंय. तर फडणवीसांसोबतची प्रत्येक भेट राजकीय नसते असं तटकरे म्हणाले. कसं आहे की प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघंही अतिशय कपटी नेते आहेत आणि सुनेत्रा पवारांनाही जितकं लवकर कळेल तितकं बरं. आत्ताच्या घटकेला ज्या एका व्यक्तीने एक पत्र लिहून आयोगाला कळवलंय की त्यांचं जे निवडणूक झाली होती ती बेकायदेशीर आहे, हे सगळं कट होताना दिसतंय आणि सुनेत्रा पवारांना कळत नाहीये कारण त्या राजकारणातल्या तितक्याशा नाही आहेत. त्यामुळे ही माणसं काय करू शकतील याचा काहीच नेम नाही, हे त्यांना समजलं तर बरं होईल. मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही. माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. दरम्यान या चर्चांमुळे राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात. राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये संवाद नसल्याचंही बोललं जात आहे. मात्र तटकरेंनी याबाबतही स्पष्टीकरण दिलंय. ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं. सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता. पण मी काय करतोय, मला काय वाटतंय हे सहजगत्या दादांना समजत होतं. दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं. त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे. पण कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही, उद्भवतच नाही. म्हणजे राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते. तटकरेंनी स्पष्टीकरण देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. तरीही नुकतंच पक्षातून सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देणारी नोटीस सच्चिदानंद सिंह यांनी पाठवल्यानं खळबळ माजली आहे. त्यातच दमानी यांनी केलेल्या दाव्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले. फडणवीसांना योग्य वेळी देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असं साकडं दत्ता भरणे यांनी पांडुरंगाला घातलंय. तर विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपण सगळेजण आज आपल्याला माहिती आहे की आपली आषाढी 25 तारखेला आषाढी आहे. आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. असं जर विठ्ठलाला साकडं घालून गोष्टी होत असत्या तर ह्या आधी पण खूप झाल्या असत्या. आणि त्यामुळे विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका. विठ्ठलाला पाऊस चांगला पडू देत, पिकं चांगली येऊ देत, रोगराई कमी होऊ देत, असंच साकडं घालायचं असतं. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्व करावं असं वक्तव्य कृषी मंत्री दत्ता भरणेंनी केलं. राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांकडे पाहतो असं भरणेंनी म्हटलंय. शेवटी प्रत्येक नेत्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नेता मोठा व्हावा हे वाटतंच आणि ते वाटणं साहजिक आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार आहेत, त्यामुळे सुनेत्रावहिनी व्हावं हीच आमची इच्छा. शेवटी इच्छा असणं काही चुकीचं नाही. आमच्या दादांना मुख्यमंत्री पदावर खरं तर दादांची खूप इच्छा होती, पण त्यांना ते होता आलं नाही. आणि भविष्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं की आमचा नेता प्रमुखपदी असावा, तशी माझी इच्छा आहे. अजित पवार यांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नाराज असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. एकच प्रकारचा फोटो लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. बॅनरचं जिओ टॅगिंग करण्याचे आदेशही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षामधील काही नेत्यांना विश्वास नाही का, आमदारांमध्ये अशा चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. 22 जुलैला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची जयंती राज्यभरामध्ये साजरी केली जाणार आहे. त्यासाठी पक्षाकडून राज्यभरातील आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. अजित पवारांच्या जयंतीचा बॅनर लावताना त्यावर दादांचा एकाच प्रकारचा फोटो सर्वांनी छापावा असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. तसंच हा बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना देखील आमदारांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या सूचना दिल्यामुळे
राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. बॅनरवर फोटो लावण्यासाठी बंधनं का? जिओ टॅगिंगच्या सूचना कशासाठी? असा प्रश्न काही आमदारांकडून उपस्थित केला जातोय. या सूचनांमुळे नेत्यांचा आमच्यावर विश्वास नाही का, अशी चर्चा आता आमदारांमध्ये सुरू झाली आहे. जयंतीचा कार्यक्रम 7 दिवस त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे काय तुम्ही म्हटलं तसं टॅगिंग वगैरे काही नाही. ठीक आहे, काही वेळेला आपण एक दादांचा एक फोटो असा आहे की जो प्रत्येकाला दादा समोर जात असं वाटत असतं. त्याच्यामुळे आम्ही चर्चा करत असताना करत असतो की कुठला फोटो अधिक उच्चंबून आल्यासारखा तो दिवस त्यांच्या आठवणीचा आहे आणि त्याच्यामुळे ते एकंदरीत आम्ही चर्चा करतच असतो. नाही चुकीचे असं कुठल्याही आमदारांना कुठं ते हे आदेश दिलेले नाहीत. तर तालुक्यामध्ये दादांच्या जयंतीच्या निमित्तानं फोटो लावायचं, बॅनर लावायचं, कुठं लावा, कुठं हे पाठवा वगैरे असं कुठंही नाहीये. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शनावरून व्हीआयपी वाद रंगलेला आहे. आजी माजी मंत्र्यांमध्ये दुजाभाव होत असल्याची मुनगंटीवारांनी खंत व्यक्त केली. मुनगंटीवारांच्या नातेवाईकांना व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आलंय, तर मंत्री गुलाबराव पाटलांसह आलेल्या व्यक्तींना मात्र थेट व्हीआयपी दर्शन देण्यात आलं. पंढरपुरात आषाढी वारीसाठी कालपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय. मात्र याच व्हीआयपी दर्शनावरून पहिल्याच दिवशी आजी माजी मंत्र्यांसोबत मंदिर प्रशासनाने दुजाभाव केल्याची घटना समोर आली. भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार काल कुटुंबियांसह पंढरपुरात दर्शनासाठी आले होते. मात्र मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीलाच व्हीआयपी दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्यात आला. मात्र त्यांच्यासोबत आलेल्या इतर नातेवाईकांना मात्र व्हीआयपी दर्शन नाकारण्यात आलं. दुसरीकडे काल पंढरपुरात आलेले विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर व्यक्तींना मात्र थेट व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेनंतर नाराज झालेल्या मुनगंटीवारांनी त्यांची खंत बोलून दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शनाला या असं म्हटल्यावर आपण दर्शनाला आलो होतो, असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. पण मंदिरात समन्वयाचा अभाव आहे असंही ते म्हणाले. दुसरीकडे माझ्या सोबतच्या लोकांना थेट दर्शनाला सोडल्याची कबुली मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली. मात्र रांगेत उभं राहायला हरकत नाही, पण मंत्री असल्यानं जबाबदाऱ्या जास्त असतात असंही गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं. व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा प्रशासनाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेवटी व्यवस्था नियंत्रणात आणलीच पाहिजे. एवढाच आहे की परिस्थितीनुरूप हे करताना संबंधितांना आपण या असं निमंत्रण देता कामा नये, एवढी काळजी घेतली पाहिजे. कोणाकडून पोलीस का मंदिर प्रशासन? नाही, ते तर समजलं नाही, कारण तिथं खूपच गुंतागुंत दिसत आहे. तिथे एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे. लाईनीत उभं राहायला काय हरकत नाहीये, पण शेवटी आपणच मंत्रिपदावर बसवल्यामुळे साहजिक जबाबदाऱ्या जास्त असतात. आता मी सुद्धा 12 तास प्रवास करून आलोय. सुधीर भाऊ हे समजदार आहेत. मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. ते त्यांचं हिंदुत्व वेगळ्या प्रकारचं आहे बरं का. बहुतेक त्यांना वाटलं असेल आमच्या माऊलीनं त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय. त्यांना असं वाटतं की त्यांच्या पक्षात देव वगैरे सगळे संत प्रवेश करतात, तर त्यांना तो रात्री स्वप्न पडला असेल की माऊली त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करती झालेली आहे. मूर्ख लोक आहेत. हे असं आहे, मी व्हीआयपी दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर हे पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही. मौलाना जर्जिश अन्सारी यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे. श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करत होते असा दावा केल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. श्रीकृष्ण मुस्लिम होते, त्यांनी मुस्लिम धर्माचा प्रसार केला अशी मुक्तावळ देखील त्यांनी उधळली आहे. मौलानांच्या वक्तव्यानंतर हिंदू संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मौलवीला अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. हमारे भाई अगर बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे. यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6वां अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए, जिसमें कृष्ण जी अर्जुन से कह रहे हैं कि हाय अर्जुन, ईश्वर की जब पूजा करो तो पूरे शरीर का योग करो. योगी इस्लाम ये मुसलमानों का धर्म है ही नहीं, सिर्फ ये उनका भी धर्म है.
इसी दीन और इसी धर्म को रामचंद्र जी ने भी पेश किया है, कृष्ण जी ने भी पेश किया है। त्याला मौलाना आधी पहिला ठोकला पाहिजे, त्याला चांगला बडवलं पाहिजे, त्यानं पहिला त्याचा डीएनए चेक केला पाहिजे. त्याचा डीएनए चेक केला तर त्याच्या लक्षात येईल की तो हिंदूच आहे. डीएनए चेक केल्याच्या नंतर मग तो कृष्ण मंदिरात 24 तास बसेल अशी व्यवस्था होईल. अयोध्येमधील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणामध्ये 18 जुलैला नागपुरात ठाकरेंकडून रामरक्षा पठण आंदोलन केलं जाणार आहे. रामरक्षा पठण आंदोलनासाठी फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर ठाकरेंनी माफी मागितली तर फडणवीस आंदोलनामध्ये येतील असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला कोणीतरी एक शाळा दाखवली, सरस्वती विद्यालय, ही त्यांची शाळा आहे. आता असं आहे की आम्हालाही आनंद आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या भूमीवर आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत राम जन्मभूमी आंदोलनात फार सभा केली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट असेल की आम्ही इथे हा कार्यक्रम घेतोय. आम्ही त्यांनाही आमंत्रित करू, हे आम्हाला माहीत असल्यामुळेच आम्ही इथे कार्यक्रम घेत आहोत. बरं, त्यांना आव्हान करा की व्यक्तिशः निमंत्रण देणार आहे काय? व्यक्तिशः देऊ की ज्या उद्धवजी ठाकरे यांनी जय श्रीराम म्हणजे हरामखोरपणा असं म्हटलं होतं, त्याबद्दल जर उद्धवजी ठाकरे नाक घासून माफी मागणार असतील तर देवाभाऊ देखील रामरक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील. उद्धवजी ठाकरे यांचं हे प्रभू रामचंद्राबद्दलचं आंदोलन नाही, हे रामरक्षा आंदोलन नाही तर पक्षरक्षा आंदोलन आहे. आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यावरून मोठी चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी मिळाला फ्लॅट. सुरुवातीला रायगड A6 बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न होता, मात्र रवींद्र चव्हाणांकडून त्या बंगल्याचा वापर केला जातोय. गेवराईचा विकास करण्यासाठी मी पालकत्व स्वीकारते. बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत, मात्र मी पालक आहे, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा जुने वीज बिल माफ करण्याचा निर्णय चांगला. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्वागत. तर मुख्यमंत्र्यांनी थकबाकी माफ केल्याचा GR लवकर काढावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. पवार सुळेंच्या विरोधामध्ये आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. FIR नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. लातूरच्या कोचिंग चालकाने 5 लाख देऊन केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासात मोठा खुलासा. शिवराज मोटेगावकरने NTA पेपर सेंटरकडून प्रश्न मिळवले होते. NTAचे सदस्य PV कुलकर्णी यांना मोटेगावकरने 5 लाख रुपये दिल्याचा सीबीआयचा कोर्टात दावा. MPSC ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार. संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना. नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व दिल्याची तक्रार. शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये हिंगोली जिल्ह्यामधील बाधित शेतकरी आक्रमक. बाधित शेतकऱ्यांना नोटीस दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनावणी ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. देशातील पहिली LPG सिलेंडर डिलिव्हरी सेवा सुरू. स्विगी इन्स्टामार्ट वरून अवघ्या 10 मिनिटात LPG सिलेंडर घरपोच मिळणार. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्विगीचं मोठं पाऊल. आणि एक महत्त्वाची बातमी. मुंबईच्या मालाडमध्ये जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून मनसे आक्रमक झाली आहे. मालाड पूर्वच्या दप्तरी रोडवर जैन समाजानं पांढरी पट्टी मारली असून त्यावर मनसेनं लाल आणि काळा रंग लावून त्याचा निषेध नोंदवलाय. बेकायदेशीरपणे रस्त्यावर पांढरी पट्टी मारणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी मनसेनं केली आहे. चेतन अग्रवाल हत्या प्रकरण. यामध्ये सिया आणि चेतनने लग्न केलं नव्हतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यामध्ये विवाहाबद्दल फक्त फोनवर चर्चा झाली होती. दोघांनी विवाह केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. डिसेंबर 2025 मध्ये सिया आणि चेतननं राजस्थानमध्ये ट्रिप केली होती. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट भेट दिली. सिया आणि चेतन विरोधात राजस्थानमध्ये सुद्धा पुरावे मिळाले नाहीत.
आणखी एक महत्वाची बातमी, मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. मतदारसंघामध्ये पुनर्रचनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची या पत्रामधून मागणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.